प्रथम 31 पान नंबर. प्रथम संगीती. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात झोपण्यासाठी अंथरुणावर पडला आणि काळ एकदमच जमिनीवरून पायावर उचलल्या गेले व डोके उशीवर ठेवण्या अगोदरच त्यामधील क्षणातच त्याचे चित्त अश्रुवारहित झाले. चित्तमल वेगळे झाले, मुक्त झाला होता. हाय आता आनंद, त्याचा आनंद द्विगुणित झाला होता आणि आनंदाच्या भरातच उठून बसला. आयुष्मान आनंद आता केवळ आनंदच नव्हता, तर तो आता जीवनमुक्त होता. रिक्त चित्त मुलापासून सकाळ झाली आणि आनंदाच्या जीवनात नव चैतन्य निर्माण झाले. होते. त्याच्या चेहऱ्यावरून चैतन्याचे लक्षण चमकत होते. त्याचे द्विगुणित तेज जता जाऊन आनंद तेजाच्या आलोकात दैदिप्यमान दिसत होता. त्याच्या बोलण्यात, त्याच्या पाहण्यात, त्याच्या चालण्यात, बसण्यात, उठण्यात एक प्रकारची नम्रता, दिव्यता वाटत होती. ती अवस्था आर्य महाकाश्यपांनी क्षणातच जाणून घेतली आणि त्यांनाही फारच आनंद झाला होता. ही वार्ता क्षणातच वाऱ्यासारखी सगळ्या भिक्खू संघात प्रसारित झाली. गिरीच्या सप्तपाणी लेणीत आज 499 अहर्तांसह आनंद पण येऊन बसला आणि सगळ्या भिक्खू संघाने साधूच्या ध्वनीत आयुष्मान आनंदाचे स्वागत केले. आज महासंगीतील 500 अहर्तांची सूची पूर्ण झाली. आनंदाच्या अभिनंदनाने आयुष्मान आनंदाच्या अहर्तत्वाची मंगलमय वार्ता आता सगळ्या राजगृहातही प्रसारित झाली. मगध अजातशत्रूच्या राजवाड्यात ही वार्ता गेली. त्यांच्याही आनंदात दास पारावर राहिला नाही. त्यांनी सगळ्या राजवाड्यातील लोकांना हे आवाहन केले आणि सेनासह नालागिरी हत्तीच्या अंबारीत जाऊन बसला. त्यांच्याबरोबर महाराणी वजिरा पण होती. रत्न जडित रथावर 500 शिवर घेऊन 500 शिपाई मागे पुढे ठेवून हेबारगिरीपर्यंत वाजत गाजत आला आणि तेथून लेणीपर्यंत सगळ्या सेनांसह पायी निघाला. त्यावेळी रत्नजडित रथातून 500 चिवर काढून 500 तरुणीच्या डोक्यावर
एक एक पाण्याचा कलशावर रत्नजडित ताटात चिवर ठेवून सगळ्या त्वरणींनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते आणि स्वतः महाराजा अजातशत्रू आणि महाराणी वजिरा आणि यांनी पण शुभ्र वस्त्र परिधान केले होते. आता सर्वांनी सप्तपर्णी लेणीत प्रवेश केला. सर्व सैनिक पाठीमागे म्हणून आता 500 युवक युवतींनी गुडघ्यावर बसून डोक्यावरील रत्नजडित